नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा तुमचा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती, जो की आपण पाहत आहात माझा व्हिडिओ. आणि आपला चॅनलचं नाव आहे MS25 वी रायडर. खूप दिवसानंतर आपण हा व्हिडिओ अपलोड करत आहोत. आपण सध्या पाहत आहात, आम्ही सध्या आहोत माझ्या मित्रासोबत धाराशिव येथील बायपास ब्रिजवरून आपण सर्व्हिस रोडने जात आहोत. आपण आपल्या घरी जातोय आज खूप दिवसानंतर सुट्टी असल्यामुळे. आणि आपण विचार केला की आज जातोय तर जाता जाता आपण जो प्रवास करतोय तो प्रवास आपण या ठिकाणी रेकॉर्ड करायचा. उजव्या साईडला आपण पाहतात शास्त्रीय तंत्रनिकेतन विद्यालय धाराशिव येथील, जो की आहे म्हणजे उजव्या साईडला, आणि वरची ही त्या विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी ब्रिज. समोर उजव्या बाजूला त्यांचा मोठा कॉलेज आहे, शास्त्रीय तंत्रनिकेतन धाराशिव. आणि आपण सर्व्हिस रोडने जात आहोत. उजव्या बाजूला आहे आपला हायवे. आपण त्या हायवेवरती काही अंतरानंतर अटॅच होऊ. आणि आपण सर्व्हिस रोडनंतर आपण आता हायवेला गाडी घेत आहोत. आणि आपण खूप दिवसानंतर या व्हिडिओ अपलोड करत आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण निघत आहोत पुढच्या प्रवासाला धाराशिव रस्त्यावरून. आणि पुढचा प्रवास आपला तुळजापूरच्या रस्त्यावर आहे. सध्या आपण पोचलो आहे तुळजापूरच्या जवळपास, जो येथून तुळजापूर 4.5 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि आपला मित्र गाडी एकदम व्यवस्थित चालवतोय. आणि आपण पाहतात समोर एक दिशादर्शक बोर्ड आहे की ज्यावर लिहिले आहे तुळजापूर 4, सोलापूर 45, कोल्हापूर 283. सध्या आपल्याला जायचं आहे तुळजापूर मार्गे नवदुर्गकडे. आणि सध्या सुनसान रस्ता आहे, गाडी एकदम व्यवस्थित चालू आहे. चला मग भेटूया नंतर. सध्या आपण पोचलो आपल्या गावाच्या जवळजवळ. आणि आपणास सांगितलं की आपला कंटेंट भेटो न भेटो, पण योगायोग असा की आपले कंटेंट कुठला भेटला तर तमिळनाडू स्टेटचे बायकर्स, जो एक मोठा ग्रुप होता तो आज आपल्याला या ठिकाणी दिसतोय. हे भरपूर मोठा ग्रुप होता, पण आधीपासून सुरुवात नाही केली रेकॉर्डिंगसाठी. का आपण यांना पाहत होतो, ऑल द बेस्ट सांगत होतो, लाईक करत होतो त्यांना. मग त्यानंतर शेवटी विचारलं की यांचं एक आता व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. आपण बघत आहात हे तमिळनाडूचे रायडर्स परफेक्टली राईड्स एकदम व्यवस्थित करतायत. आणि खरंच अशी राईड मी पण कधीतरी करेन अशी अपेक्षा आहे मला. सोलो असेल किंवा ग्रुपमध्ये असेल तर यांना आपण सर्वांना ऑल द बेस्ट त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. या सर्वांना पाहून खरंच खूप आनंद झाला. मीही कधीतरी सोलो राईड किंवा ग्रुप राईड नक्कीच करेन. धन्यवाद.